हॅलो गाईज, आम्ही आता तिरुपतीला चाललोय। खरं तर तिरुपतीला गोविंदराजाचं मंदिर आहे आणि तिरुमल्याला बालाजीचं मंदिर आहे। तर आता आम्ही तिरुपतीला पोहोचले। तिरुपतीमध्ये आम्ही गोविंदराजाचे दर्शन करायला चाललोय। मी यशूला पूर्णपणे साऊथ इंडियन लुक केले। कशी वाटते यशू? वाटते की नाही साऊथ इंडियन? आता आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय आणि तिथे आम्ही यशश्रीला कॅडबरी घेऊन दिली। ती बघा कशी कॅडबरी सोबत खेळतीये। साऊथ इंडियन लुक मध्ये ती असं वाटतं की ती साऊथ इंडियनच आहे। पण गजऱ्याची कमी आहे। आता पुढे गेल्यावर आम्ही गजरा घेणार आहे। इथे इतक्या प्रत्येक ठिकाणी गजरे खूप आहे। यश आपण कुठे आलो? गोविंदराज। इथे 2 हत्ती आहे। त्या हत्तींना शिकवलेले जे पण त्याच्या समोर झुकलं की त्या हत्ती आशीर्वाद देते। यशू जाण जवळ, पण यशू कशी घाबरती बघा ना, नको नको म्हणते। आपण इथे मंदिर फक्त बाहेरून दाखवू शकतो, कारण आतमध्ये मोबाईल घेऊन जाणं अलाउड नाही। म्हणून मी तुम्हाला बाहेरूनच फुटेज दाखवणार आहे गोविंदराज मंदिराचं। आता बाहेर उभा राहून आम्ही आमचे फोटोशूट करतोय। फोटोशूट इकडे बघा, यशू पप्पा, यशू, श्रेयश, आम्ही सगळेजण। हे बघा, मी इथे त्या हत्तीच्या मालकाला पैसे दिले नाही। मी तिथे जाऊन उभा राहिली। ते हत्ती बघा मला कसा आशीर्वाद देत नाही, आणि जेव्हा मी पैसे देते त्यावेळेस त्या हत्ती बरोबर आशीर्वाद देतो। तिरुपतीला गेलो म्हटल्यावर थोडी शॉपिंग करावीच लागेल ना। आता यशूला आणि वेदूला मी घड्याळ घेतली, पण यशू बघा ना कलर कसा चॉईस करते। दिली दीदीला, आणि तुला कोणती? कुठे घालायची? टाइम समजतो का? बोलता येतं का अजून? 4च वाजता तिच्या घड्याळीत नेहमी। किती वाजले? आत्ताशी 2 वर्षाची। घड्याळ तरी समजणार आहे का? कशाला घ्यायची घड्याळ? तिथे आम्ही एक सेल्फी स्टिक घेतली। यशूचे पप्पा कसे सेल्फी स्टिक मध्ये फोटो काढताय बघा, आणि यशू कशी रडती। यशूला पण कसा वाटला आमचा प्रवास? तिरुपती मधला गोविंदराजाचे दर्शन कसे वाटले? आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।